एक ब्रेकिंग न्यूज, कोणताही खासदार माघार घेणार नाही, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे। तर खासदार लोकसभा अध्यक्षांना भेटल्याचे फोटो आणि व्हिडिओ समोर येणार आहेत असं सुद्धा समजतंय। आणि त्यानंतर अधिकृतपणे लोकसभा अध्यक्षांचं शिवसेना ठाकरे खासदारांनी शिंदे यांच्या पक्षात विलीनीकरण करावं या संदर्भात दिलेल्या पत्रावर लोकसभा अध्यक्ष हे निर्णय घेणार आहेत। तर उद्या दुपारी 12 नंतर महाराष्ट्रामध्ये पत्रकार परिषद सुद्धा घेण्यात येईल। तर बंडखोर खासदार परिषदेमध्ये भूमिका पत्रकार परिषद घेऊन परिषदेत भूमिका स्पष्ट करतील अशी माहिती मिळते। आपण पाहतोय जे बंडखोर खासदार होते ठाकरे गटाचे ते पत्रकार परिषद घेणार आहे आणि उद्या दुपारी 12 नंतर महाराष्ट्रात या खासदारांची पत्रकार परिषद होणार असल्याचं समजतंय। बंडखोर खासदार शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, त्यांच्याकडनं याविषयी अपडेट जाणून घेऊयात। शिवाजी, हे बंडखोर खासदार जे आहेत ते लवकरच पत्रकार परिषद घेणार आहेत, काय तोपर्यंत हालचाली घडलेल्या आहेत? सध्या जर आपण पाहिलं तर अशी शक्यता व्यक्त केली जात होती की काही खासदार पुन्हा ठाकरेंकडे येऊ शकतात, तशा पद्धतीची मनधरणी ठाकरे यांनी केल्याचं समजतं आहे आणि तसे प्रयत्न देखील समोर आले होते। मात्र जी माहिती शिवसेनेच्या शिंदे गटाच्या वर्चस्व नेतृत्वाने दिलेली आहे त्यांच्या मते राजकारणामध्ये कमिटमेंटला महत्व असतं आणि एक खासदार पुन्हा परतणार नाही। दुसरी बाब म्हणजे त्या खासदारांनी जे लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे अगोदरच विलीनीकरणाच्या संदर्भातलं, ते पत्रावरती आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्या सकाळी निर्णय येणार आहे। त्यानंतर साधारण दुपारी 12 नंतर महाराष्ट्रात मुंबईमध्ये या सर्व खासदारांची पत्रकार परिषद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। पत्रकार परिषदेत उपस्थित राहून हे सर्व पुढील खासदार जे आहेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत। एकंदरीत जर पाहिलं गेलं हे जे खासदार फुटलेले आहेत ते पूर्णपणे शिवसेना शिंदे गटात गेलेले आहेत। काही खासदारांचं म्हणणं आहे की आम्ही मूळ शिवसेनेत गेलेलो आहोत असं त्यांचं म्हणणं आहे। त्यामुळे ते गेलेले आहेत ते त्यातील कोणीही परत येणार नाहीये, कारण या सर्व खासदारांनी अगोदरच लोकसभा अध्यक्षांना पत्र दिलेलं आहे, त्याच्यावरती सह्या केलेल्या आहेत आणि त्यांनी विलीनीकरणाचा जो प्रस्ताव आहे तो अगोदरच दिलेला आहे। आता त्यानंतर मतदारसंघामध्ये जाणं, जनमताचा कौल घेणं हे सध्या सुरू असलं तरी या सगळ्या प्रक्रिया ज्या आहेत त्या अगोदरच झाल्या असल्यामुळं हे कोणताही खासदार परत जाणार नाही आणि त्यांचा परत येण्याचा प्रश्न यामुळे उद्भवत नाही, कारण त्यांनी अगोदरच सह्या केलेल्या आहेत। त्यामुळे एकंदरीत पाहिलं गेलं तर सध्या खासदार मतदारसंघात जात आहेत, लोकांची मनं जाणून घेत आहेत, मात्र निर्णय अगोदरच झालेला आहे। धन्यवाद या सगळ्या अपडेट्स बद्दल शिवाजी।